ब्युरी क्राफ्टकडनं आलेली आहे आणि ही ॲक्च्युली युक्रेन एन्जॉय द व्ह्यू. आपण जस्ट निघालेलो आहोत आणि पुढे खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत. आज एक जबरदस्त गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे व्हिडिओमधनं. ती काय आहे ती बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि त्यासोबतच आज आपण बेट म्हणजे काल आपण बेटसाठी गेलेलो होतो. आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तेव्हा आपण मलेट पकडलेली आणि तीच मलेट आज आपण वापरून बेट फिशिंग करणार आहोत. तर स्टे ट्यून राहा, क्रेझी व्हिडिओ होणार आहे. खूप जास्ती एनर्जी आणि खूप जास्ती मजा येणार आहे. आणि आज असं आत्ता ऑलरेडी वाटायला लागलं की परत एकदा पावसाच्या अपेक्षेत निघालोय, पण नशिबात ऊन येऊ शकतो. सो आता सेटअप सगळं म्हणजे बाईकवरचं जे सामान होतं सगळं काढलेलं आहे आणि आपण आता बीचकडे जाऊया आणि कुठे कास्ट करूया हे आपण ठरवूया. चला. सेटअप रेडी करूया, सगळं जोडूया सामान आणि मग कास्ट करून तुम्हाला भेटूया पुन्हा. आणि ती एक अमेझिंग गोष्ट पण ती दाखवायची आहे, ती पण तुम्हाला दाखवूया की ती काय आहे ती. आपण फायनली सेटल झालेलो आहोत आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं म्हणालो की काहीतरी अमेझिंग आहे, काहीतरी सरप्राईज आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे. तर ते आता होणार आहे. आणि ते खरं म्हणजे असं आहे ना की आपण पूर्ण वेळ जेव्हापासून व्हिडिओ करत होतो तर आपण महाराष्ट्रात आणि मराठी भाषेतच करत होतो आणि अशी अपेक्षा नव्हती. एक मेल आलेला होता मला आणि तो मेल वाचून अक्षरशः आम्ही शॉक आणि सरप्राईज एका वेळेला झालो की असं कसं होऊ शकतं. तर ही गोष्ट आहे बुशक्राफ्टची ही नाईफ आहे जी आपल्याला ब्युरी क्राफ्टकडनं आलेली आहे आणि ही ॲक्च्युली युक्रेनची आहे. जर तुम्ही इथे बघाल मेड इन युक्रेन. आणि त्या लोकांनी त्यांना मी ॲक्च्युली बोललो की आम्ही कंटेंट अजूनपर्यंत इंग्लिशमध्ये केलेलं नाही आहे, तर फ्युचरमध्ये प्लॅनिंग्स माहीत नाही, पण आत्ता त्यांनी नाही केलं आहे. तर त्यांचं असं होतं की तुमचं जे व्हिज्युअल कंटेंट आहे तेच आम्हाला आवडतं आहे आणि त्याच्यासाठी हे एक टोकन आहे. ज्या प्रकारचं काम तुम्ही करताय त्याच्यात हे हेल्प करेल. आणि आत्ता जेव्हा आम्ही भेटला आलेलो तेव्हा ही चांगली संधी होती हे तुमच्यापर्यंत पोचवायची की त्याच निमित्ताने आपण ही नाईफ रिव्हील पण करू शकतो आणि ती ॲक्च्युली यूज पण करून बघू शकतो. तर आता आपण ह्याला ओपन करूया आणि बघूया याच्यात काय कंटेंट आहे. सो ओके, जस्ट केप्ट इट सिम्पल. प्रॉपरली टेक केअर ऑफ युअर नाईफ असं एक टेम्पलेट आहे. आय थिंक हे पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल टाईप आहे ज्याच्यात तुम्ही तुमच्या नाईफची काळजी घेऊ शकतात. आणि इथे मागे त्यांचे QR कोड्स वगैरे आहेत, बरंच काही आहे. आणि ही जर तुम्हाला परचेस करायची असेल याची वेबसाईट आहे ती मी इथे खाली मेन्शन करतो. इव्हन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा जर तुम्हाला हे आवडत असेल तर. मला तर जबरदस्त वाटतं हे बघा. जर तुम्ही पॅकेजिंग बघाल तर अतिशय प्रीमियम असं वाटतं आहे. त्याला जो होल्स्टर माउंटिंग आहे ती तुम्ही बेल्टमध्ये टाकू शकता, ती पण बऱ्यापैकी स्टर्डी आहे. आणि त्यासोबतच फील तर क्रेझी आहे. आता आपण याला खोलून बघूया. इथे एक नॉब बटन टाईप दिलं आहे जे आय थिंक हे लेदरमध्ये आहे, प्युअर लेदर आहे. आणि ही नाईफ आहे. हो जबरदस्त, क्रेझी क्रेझी. खूप जास्ती शार्प वाटते आणि खूप हेवी आहे ॲक्च्युली हातात घेताना. तर आता आपण ह्याच्याने डायरेक्टली बेट कट करूया आणि जास्ती वेळ ह्याच्यात न घालवता आता बेट कट करून सेटअपला लावून हात कास्ट करूया आणि बघूया पुढे काय होतं आहे. तर नाईफ क्रेझी. सो आता आपण हे काल पकडलेले बेट होते, हे फ्रेश मलेट आहे बोएट आणि हे आपण कट करून हुकवर लावून आत टाकणार आहोत. ओ व्हॉट द हेल. एक शॉट आहे फक्त आणि हे बघा कट इन टू. शार्पनेस तर क्रेझी आहे, ॲक्च्युली कट खूप इझिली होत आहे. खूप इझिली होत आहे, खूप म्हणजे खूप.
होतं इथे. इथे लाव. एरिया आहे तिथे पाणी साठतं आहे. लाटा मोडतात त्याच्या अगदी मागे आहे. तर बघूया काय होतं आहे ते. त्याच्यात सो आता आपण पुन्हा कास्ट करणार आहोत. आता थोडा हात कास्ट करायला ट्राय करूया कारण विंड खूप जास्ती आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे जेवढी हात कास्ट होत नाही आपण ट्राय करणं ही जी मधली लाट येते आता त्याच्या बाहेर तरी पडेल ॲटलिस्ट. चला ओके वन बरोबर ठिकाणी तर पडली आहे आणि पाणी भरपूर डीप आहे त्या एरियामध्ये. द टाइम टू वेट बिगिन्स नाव. रेनकोट घालायची वेळ आलेली आहे कारण असं वाटतं की पाऊस येणार आहे. पण बघूया खरंच गरज आहे का. वाट बघूया थोडं. गाडीच्या वर बघायचं पूर्ण काळा ढग आहे. रेनकोट घातल्यावर जास्ती भिजायला होतं. हे पहिल्यांदा असं जाणवलं आपल्याला या सर्च सेशन्समधनं. तर आपण थोड्या वेळ थांबणार आहोत. सो आता आपण सेकंड सेटअप बनवलेलं आहे. जरा छोटे छोटे मासे लावले. त्याच्यावर ती माझी भांडते आहे की तू मला का छोटा मासा लावला स्वतःला मोठा मासा लावला. सो विल बी टार्गेटिंग की एका सेटअपवर आपल्याला छोटं काय लागेल आणि एकावर जर मोठं काय असेल तर ते लागेल. तर आपण ट्राय करूया. आता इथे जवळच कास्ट करायची आहे जास्ती लांब नाही. हे जे लाट मोडते ना त्या पुढे हा मी लाट जाऊ दे पटकन पुढे जायचं कास्ट करायची आणि मागे लाटा जबरदस्त बनतात. लाटा खतरनाक आहे. लेट्स सी कम ऑन कास्ट. नाइस वन. कम बॅक. बंद नको करू. ये मागे तशीच. हां आता बंद कर. हां जास्ती नाही ना मागे. ठीक आहे. आता इथे कास्ट झालेलं आहे सेकंड सेटअप. आता बघूया दोन्ही पण आपण माउंट करूया तिथे वरती आणि चेक करूया कशावर काय स्ट्राईक मिळते ती. लागलाय त्याच्यावरती लाईनला चावतोय. सो सुपर्ब असा पाऊस सुरू झाला आहे. सकाळची संध्याकाळ होत आली आणि असं वाटलेलं की आता इव्हनिंगच्या दरम्यान काहीतरी स्ट्राईक होऊ शकते. पण झालं असं की क्लायमेट पूर्णपणे बदललं. मागे बघायला तर मागे धो पाऊस चालू झाला आहे. हा फिशिंगचा एक्सपिरियन्स भले त्याचा मासा असो किंवा नसो तो कसा वाटतो आहे ते नक्की सांगा. आणि त्यासोबत एन्जॉय द व्ह्यू. सो आपण आता हा स्पॉट चेंज करत आहोत. ऑलमोस्ट अख्खा दिवस स्पेंड केला आहे. अजून तरी काही एक स्ट्राईक नव्हती. एक छोटीशी ओढ पण नव्हती. तर आपण आता दुसऱ्या एरियात जाणार आहोत. तिथे कास्ट करून बघणार काय लागतं ते. आता आपण आलेलो आहोत स्पॉट 2ला आणि इथून आपण ह्या नसत्यात समोर इथे कास्ट करणार आहोत. बघूया इथे होपफुली
स्नॅपर्स किंवा फ्लॅटेड वगैरे लागायचे चान्सेस आहेत. तर लेट्स सी. पाणी खूप कमी झालं आहे तर बघूया. काहीतरी बॉटम फीड करणारं माईट बी लागू शकतं. तर चेकआउट करणार आहोत. आपल्याकडे आता आय थिंक 2 बोटी आहेत. मध्ये थोडं ऊन आलेलं आणि आता परत थोडी सावली तर मजा येते. एक्सपिरियन्स मस्त वाटतो. आतापर्यंत तो एक फील आहे की पूर्ण दिवस गेला आणि अजूनपर्यंत एकही स्ट्राईक नाही आहे. मासा हुकअप तर सोडून द्या, अजून एकही स्ट्राईक नाही. तर आता हा शेवटचा भाग आहे आपला व्हिडिओचा. इथून आपण पुढे त्याच्या टुकापर्यंत जाणार आहोत पुढे आणि बघूया. असं वाटतं की क्लोजिंग होईपर्यंत ना काहीतरी होणार, नक्कीच लागणार. सो आता इथे दीप्ती कास्ट करते. आपण ऑलरेडी आपला सेटअप कास्ट करून ठेवलेला आहे आणि बघूया. मस्त व्ह्यू वाटतोय. एवढंच आहे की आता पाणी कमी आहे इथे बरंच. सो आता दुसरा स्पॉट पण तसाच गेला आहे. आपण आता पुढे जाणार आहोत, थोडे अजून ट्राय करणार आहोत. आपल्याकडे आय थिंक आता हे लास्ट एकच बेटचा फिश राहिलेला आहे, व्होईट. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काय नाही. 4-5 पीस कट पीस आहेत आणि एक अख्खा आहे. तर मी तोच विचार करतो की आता एक अख्खा लावायचा आणि हा दीप्तीचा जो सेटअप आहे त्याच्यामध्ये छोटे पीस लावायचे. अगं तुला मासा लागायचे जास्ती चान्स आहेत कारण ते छोटे आहेत. यु नो, गणित समजलं काय? तिला वाटतं मी तिला फसवतोय. हो, आजच्या व्हिडिओचे हे शेवटचे काही ॲक्शन आर्स आहेत ज्याच्यात आपण आता फायनली हा POV लावलेला आहे आणि कास्ट केलेली आहे. बघूया. अजूनपर्यंत काहीच नाही आहे. खूप जास्ती असं विचित्र वाटतं आहे आज. बरं, ज्या प्रकारे पाऊस आणि सगळं वाराविरा सुरू आहे त्यामुळे होतं आहे, पण पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे इथे खरंच. सो आता हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करणार आहोत आणि माहीत नाही काय बोलायचं कारण हा एक काय म्हणतात असा टाईम आहे जिथे फारसे असे कॅचेस होत नाही आहेत. कारण कॅचेसचा सीझन आता लवकरच येणार आहे आणि धमाल कॅचेस होणार आहेत. त्या डेफिनेट या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत आहात ही एक खूप अमेझिंग गोष्ट आहे. असा सपोर्ट कायम राहू द्या आणि लवकरच भेटू पुन्हा एका धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. बाय बाय.